कोकणीत लिहिलं. फादर स्टेफन म्हणजे ते स्वतः लिहितात मराठीत लिहिलेली आहे. ते कोकणी म्हणतात. इतर ज्ञानेश्वरी सुद्धा कोकणी म्हणण्याची यांची पाळी आहे. म्हणजे मराठीपेक्षाही जुनी कोकणी आहे असं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न. आपली धरोहर म्हणजे संस्कृती ही मूळ भाषा यावर मांडणी असते. कारण बघा ना, जे काही प्राचीन लिखाण आहे, प्राचीन ग्रंथ आहे, हे सर्व काही देवनागरी आहे. तर या काळाची गरज आहे की आपण युवा पिढी जागृत होऊन या विषयावर गांभीर्याने विचार विनिमय केलाच पाहिजे. ते प्रथम स्थान कोणाला मिळायला पाहिजे होतं? राजभाषा व्हायचा पहिला मान हा संविधानिक दृष्ट्या म्हणजे भारतीय राज्य घटना जी आहे त्या घटनेनुसार पहिला मान हा मराठीचा होता. त्यानंतर मग कोकणी आली असते. आम्ही कोकणीला विरोध केला नसतो, परंतु पहिला मान हा मराठीचा होता. अशा या मराठीच्या ज्ञानरूपी दुधावर आम्ही वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या धष्टपुष्ट झालो आहोत. जिने आमचे जीवन सुसंस्कृत, समृद्ध, संपन्न आणि अर्थपूर्ण बनवलं. त्या माय मराठीला पुण्यात राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध होऊया, वचनबद्ध होऊया आणि निर्धार करूया. मराठी राजभाषा झालेली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहोत. सरकारला दाखवून देण्यासाठी किती लोकांना मराठी बद्दल प्रेम आहे. मराठीच ऑफिशियल लँग्वेज का नाही? एकापेक्षा दोन भाषा तिथे असतील, तिथे दोन्ही भाषांना, चार भाषा असतील तिथे चार भाषांना ऑफिशियल लँग्वेजेस म्हटलेलं आहे. म्हणजे दफ्तरासाठी, सरकारी ऍडमिनिस्ट्रेशनसाठी या भाषा चालू शकतात आणि त्याला पूर्णपणे समर्थनाने पाठिंबा सरकारकडून मिळाला पाहिजे. असं आहे. आपल्याला काही गेल्या काही दिवसात 3 उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत. हायकोर्टात हे प्रकरण केलेलं आहे, सहभाषा प्रकरण, दस्तगिरीचं प्रकरण. तर त्याच्यावर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की सहभाषा वगैरे काही नाही, ओनली कोकणी इज ऑफिशियल लँग्वेज. त्यामुळे सहभाषा म्हणून राजकारणी फसवता येत आपल्याला. परंतु सगळ्या गोष्टी या मंडळीने केल्या होत्या. शंभूबाबू मंदेकर माझी उपसभापती जे आहे, तो क्षण असा होता की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सगळे आमदार आणि अधिक काँग्रेसचे 10 आमदार हे मराठीच्या बाजूने होते, मराठी राजभाषा करावी या बाजूने होते. त्यावेळी सत्ता त्याग झाला तरी चालेल, परंतु मराठीच्या बाजूने जर उभं राहावं लागलं असतं तर चित्र पलटलं असतं. मराठी म्हणजे मी गेली 60 वर्ष सामाजिक कामात आहे. माझी भाषण ही कोकणीत होतं, पण ती प्रमाणित कोकणी, जन्माचा कोकणी आपण म्हणतो, त्याच्यात कधीही झालं नाही. मी आपला सगळ्यांचा आस्था असं कधी बाप जन्मात म्हटलं नाही. मी इथे आल्यानंतर मग सगळ्याचा येवकार करतो, म्हणजे स्वागत करतो. मी कधी ऐकलं नाही माझे आजोबा, माझे पडदोबा, माझे वडील, या कोणीही हा शब्द माझ्या आईने कधी उच्चारला नाही. ही कोकणी मला माहितच नव्हतं. आता नवीन अस्मिता आहे जी आलेली आहे, ती मुद्दाम ताल आहे म्हणतो, त्याच्याशिवाय ते पूर्ण होत नाही. ती अस्मिता जी आहे, ती अस्मिता म्हणजे हे संदर्भ बलात्कार संस्कृती, पोर्तुगीजांनी जो बलात्कार केला गोव्याच्या संस्कृतीवर आणि त्याच्यातून जी संस्कृती घडली ती आपण मिरवत आहोत. आज मिरवे लोक मिरवत आहेत. त्यामुळे ती अस्मिता नव्हती. मी मराठी, मी कोकणी बोलत होतो, कोकणी बोलतो, घरी कोकणी बोलतो, परंतु माझा पिंड मराठी आहे, माझी अस्मिता मराठी आहे, माझा स्वाभिमान मराठी आहे, माझे संस्कार जे आहेत ते मराठी आहे. माझ्या इतिहासाच्या प्रेरणा या छत्रपती शिवाजी महाराजांकडून मला मिळालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी सगळ्या गोवेकरांच्या बाबतीत समान आहेत. ती मिळत राहील आणि पुढे कदाचित आपल्याला पुढच्या वर्षात 2026 मध्ये जिल्हाच्या 10,000 संख्येच्या मोठ्या सभा, केंद्रात पणजीला 40,000
मराठी प्रेमींची सभा करणार आहोत आपण. केवळ राजकीय शक्तीला एक जमत असं नाही. लोक आकांक्षा ज्या लोकांच्या अंतःकरणात जागृत असते अशी माणसं देखील अशा प्रकारची शक्ती जमवू शकतात याचे साक्षीदार आपण इथे आहोत. त्यामुळे आपल्याला करायचं आहे, हा लढा आपल्याला यशस्वीपणे लढायचा आहे. त्याला पर्याय नाही, यशाशिवाय वेगळा पर्याय नाही. यशस्वी झालंच पाहिजे आणि होणार. गोव्याची राष्ट्रीयता जर टिकली पाहिजे, आपल्याला राष्ट्रीयता, राष्ट्रीय स्वाभिमान, राष्ट्रीय आयडेंटिटी, आपली अस्मिता ही माझी आयडेंटिटी नव्हे. मी भारतीय आहे ही माझी आयडेंटिटी आहे. ती आयडेंटिटी मराठीने राखून ठेवलेली एवढी वर्ष. आणि म्हणून मराठी राजभाषा झाली पाहिजे, झालीच पाहिजे. ज्या मराठी भाषेने आम्हाला संस्कारांचं आणि राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजलं, आमची जीवने समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवली, त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान भविष्यात कदापि सहन करणार. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही सारे त्या अन्यायाविरोधात एकजुटीने उभे ठाकू. आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की एक समृद्ध भाषा घडली जाते, त्या अभिजात मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा प्राप्त करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे.